शिक्षणाच्या प्रसाराने संकल्पनांची विस्तारत गेली. स्वयंपाकघरात सराईतपणे चालणारे हात गाडीचे स्टिअरिंग सुद्धा सांभाळताना दिसली. कढई तवा चमचा पातेलं भाजी काय करायची, कढई तवा चमचा पातेलं भाजी काय करायची याही प्रश्नांच्या पलीकडे एक जग आहे, जाणीव झाली याची. ज्या हाताने भाकरी थापल्या त्याने तलवार सुद्धा चालवता येते, ज्या हाताने भाकरी थापल्या त्याने तलवार सुद्धा चालवता येते. भांडी घासण्यात मातब्बर बोटांनी कम्प्युटरची बटणे सुद्धा हाताळता येते. देवगड स्त्रियांच्या शिक्षणासाठी आयुष्य रचले, स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटत राहिल्या समाजाच्या सेवेसाठी, झटत राहिल्या समाजाच्या सेवेसाठी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सून मुघलांना काय हवं, मराठ्यांच्या मुलीला ज्या हाताने फुगड खेळ देते त्याच हाताने गजल मारते. हर हर महादेव, हर हर महादेव. जनता मदर इंदिरा म्हणून ओळखले जाते. मी आताची पहिली आणि आजपर्यंतची एकमेव महिला पंतप्रधान आहे. मी कोण? सगळ्यांनी सांगा. बरोबर ओळखलं. भोसल्यांची सून, जाधवांची कन्या, भोसल्यांची सून, शिवरायांची माता, भाग्य कोणते अजून, भाग्य कोणते अजून. शुभा हे आमचे डॉक्टर रत्न, अतिशय कडक परंपरा. बरोबर. मी सिंधुताई सत्कार. अनाथ मुलांना मी आईचे प्रेम दिले, माया दिली, ममता दिली. 2021 मध्ये मला सामाजिक कार्य श्रेणी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. धन्यवाद. जो शहीद हुई है उनकी जरा याद करो कुर्बानी. नमस्कार. माझा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये झाला. माझे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक होते. मी अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलेले आहे. वयाच्या 13 एक IAS अधिकारी. माझा जन्म सोलापूर जिल्ह्यातील उपळाई बुद्रुक येथे झाला. माझं नाव रोहिणी. मी तमिळनाडू मधील सलेम जिल्ह्याची पहिली महिला कलेक्टर म्हणून ओळखले जाते. मी कोण? बरोबर. मी एक भारतीय राजकारणी आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची सर्वात जास्त काळ मी अध्यक्ष होते. पहिली महिला डॉक्टर. सांगा पाहू मी कोण? रमा नदीला काढूनी, बांगड्या सोन्याच्या रमा नदीला काढूनी, धन्य ती रमाई, धन्य ती रमाई. बरोबर. हो, मी एक गृहिणी आहे. मी एक कर्तबगार स्त्री आहे. मी माझ्या कुटुंबासाठी सर्व काळ काम करत असते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मी काम करत असते. त्यावेळी मी स्वाभिमानाने उद्गारले, मैं मेरी झांसी नहीं दूंगी, मैं मेरी झांसी नहीं दूंगी. ओळखा पाहू मी कोण? कार्य करते. भारतातील अन्यायग्रस्त आदिवासी, दलित, शेतकरी, कामगार आणि महिलांसाठी सामाजिक समस्यांवर काम करते. नर्मदा बचाव आंदोलनाची मी संस्थापक सदस्य. मी एक अमेरिकन अंतराळवी. अंतराळात सर्वाधिक वेळ घालवणाऱ्या महिलांच्या यादीत मी दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. ओळखा पाहू मी कोण? देशातच नाही तर परदेशातील नागरिक सुद्धा पुरणपोळी सारखे पदार्थ घरी बनवू शकतात माझ्या करण्याच्या सहाय्याने. सांगा पाहू मी कोण? बरोबर. माझे नाव आहे मधुरा भाषण आणि माझ्या युट्यूब एक भारतीय वेळेस ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला. आंध्र प्रदेशामध्ये मला आर्यंगन मुख्यमंत्री माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांची लेक बारामतीची कन्या संसद रत्न म्हणून ओळखली जाते. सांगा पाहू मी कोण? बरोबर. सुप्रियाताई सुळे जिंकले आहे. सांगा पाहू मी कोण? बरोबर. मी मेरिको. माझा जन्म 2 नोव्हेंबर 1983 साली झाला. राज्यस्तरीय बॉक्स वसतिगृहातील मुलात आणि माझ्या मुलात मी कधीच भेदभाव केला नाही. कर्मवीर वसतिगृहाच्या अडचणीला मी माझे 7 तोळे दागिने असे शिकले. तर पहिली महिला IPS अधिकारी. ओळख का मी कोण? बरोबर. मी किरण बेदी. माझा जन्म 9 जून 1949 रोजी पंजाबमध्ये अमृतसर येथे झाला. मी एक टेनिसपटू देखील आहे.
पटनाकडून तिला सुवर्णकन्या ही उपाधी दिली होती. ओळखा पाहून मी कोण? उत्तर बरोबर आहे. धन्यवाद. गड उतरून जायचं ठरवलं. अंधार होता तरी मी माझ्या बाळासाठी हे धाडस दाखवलं. सांगा पाहून मी कोण? सगळ्यांची झोप झाली ना, मग मोठ्या आवाजात यायला पाहिजे. माझ्या कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनो, बघा आज आपल्याच शाळेमध्ये महिला दिनानिमित्त किती मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सगळ्या भारतातल्या कर्तबगार स्त्रियांची तुम्हाला सगळ्या मुलींनी ओळख करून दिली. मग त्यांच्यासाठी एकदा वर हात करून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे की नाही? तुम्हाला या सगळ्या स्त्रियांची ओळख व्हावी म्हणून आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. मग बघू आता कोणाकोणाचं लक्ष होतं. मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, उत्तर देणार ना? मोठा आवाज आला पाहिजे. बघा मग मला सांगा आता पहिला प्रश्न, आज आपण कशासाठी इथं जमलो आहोत? अगदी बरोबर. हा तर सोपा प्रश्न होता. मग आता पुढचा विचारते. मला सांगा आपल्या भारतातील पहिला महिला स्त्री शिक्षिका कोण? अगदी बरोबर. शब्बाश, तुम्ही तर खूपच हुशार आहात. मग एक शेवटचा प्रश्न विचारते. मला सांगा आपल्या भारतातील पहिला महिला स्त्री पंतप्रधान कोण? अगदी बरोबर.